नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आहे एकादशी, तर मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे वडे। तर हा प्लॅनिंग अचानक झाला। साबुदाण्याची खिचडी करता करता साबुदाण्याचे वडे करायला घेतले। तर त्यासाठी मी इथं बटाटे अर्धा किलो शिजवून त्याची साल काढून कुस्करून घेतले होते। त्यानंतर पाव किलो साबुदाणा यामध्ये घेतलेला आहे। एक चमचाभर मिरचीचे तुकडे बारीक करून मिक्सर मध्ये घेतलेलं वाटण आहे आणि एक वाटीभर शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर घेतलेला आहे। त्यानंतर एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ सगळं मळून घेतलेलं आहे। साबुदाणा आणि बटाटे एकदम असे बारीक मॅश करून घेतलेले आहेत। तर आता असे याचे मी वडे बनवून घेणार आहे। थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि एक छोटा गोल गोळा हातावर घेऊन असा थापटून थापटून त्याचा वडा बनवायचा आहे आणि तो हाताने पातळ करायचा आहे। होईल तेवढा वडा पातळ बनवा, म्हणजे टेस्ट आणखी खूप छान लागते। तर इथं पहा वडा बनवून झालेला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। तर इथं वडे बनवलेले आहेत, ते टाकले आहेत मी तेलामध्ये। तर एक साइड वड्याची भाजून झालेली आहे। तर असे लाल भाजल्यानंतरच वडे पलटी करायचे आहेत आणि चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। वडा बनवताना एकदम पातळ बनवायचा आणि तळताना असा खरपूस लाल होईपर्यंत तळून घ्यायचा, यामुळे वडे खूप छान लागतात। तर आता इथं मी दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची आमटी बनवली आहे। यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि बघा आमटी खूप छान अशी तयार झालेली आहे। तर आता मी घेतलेली आहे काकडी। तर काकडी ही मी किसून घेणार आहे, काकडीची कोशिंबीर बनवायची आहे। तर इथं 2 काकड्या मी छोट्या छोट्या घेतल्या होत्या। तर काकडी किसून झालेली आहे। तर घेतलेला आहे मी एक वाटीभर दही। ते दही मी चमच्याने व्यवस्थित हलवून घेणार आहे। हे दही मी घरी बनवलेले, त्यामुळे याच्या गाठी सगळ्या फोडून घेणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायची आहे किसलेली काकडी। तर काकडी किसलेली टाकल्यावर यामध्ये टाकलेली आहे एक छोटी वाटी साखर आणि अर्धा चमचा मीठ आणि आता हे चमच्याने परत एकदा हलवून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी थोडंसं फ्रीज मध्ये ही कोशिंबीर मी ठेवणार आहे। सुरू तुम्ही केले बाबा, आम्ही नाही अजून। प्रोसेस तुमची असेल तर सुरू करायची। व्यवस्थित असं हे साखर मीठ विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। पूर्ण वाटी दाखवा। तर आता कोशिंबीर तयार झालेली आहे। तर बघू शकता खूप छान असे वडे मी बनवले।